हाय, मी अपेक्षा. तर आम्ही चाललो होतो कोटमगावला. तर परशु भाऊ यांचे ते फोटोग्राफर दादा, तर त्यांची इथे पूजा होती. तर नवरात्रामध्ये ना देवी बसलेली असते, तर पूजा होती त्यांची. त्यांनी बोलवलं होतं मला. तुम्ही त्यांना बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. ते घरी पण आले होते आणि माझी शूट करता. तर त्यांची पूजा आणि ते चालू होती इकडे. आणि आम्हाला यात्रेमध्ये पण जायचं होतं. येवल्याजवळ कोटमगाव आहे तिथे. तर खूप मोठी यात्रा होती तिथे. तर आमची सगळी टीम होती, तर सगळे फोटोग्राफरच होते. तर आम्ही आलो होतो इकडे मंदिरामध्ये आता. तर पहिले दर्शन घ्यायचं होतं, पण इतकी गर्दी होती ना, त्याच्यामुळे आम्ही ना बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण नंबरच नसता लागला आमचं दर्शन घेण्यासाठी. त्याच्यानंतर मस्त जत्रामध्ये फिरलो आम्ही, शॉपिंग केली. खूप मोठी यात्रा असती आणि पाळणे ते होते तिकडं, आम्ही गेलोच नाही. त्याच्यानंतर आहे ना आम्ही नाश्ता करायला आलो होतो. तर मस्त त्यांनी सोयाबीन चिल्ली ते घेतलं होतं. आणि इकडे जितूने मस्त बाहुली घेतली होती आणि त्या बाहुलीचे एवढे हाल चालवले होते ना त्यांनी. तर तिच्यासोबतच खेळत होता तो. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि इकडे पणत्या घ्यायच्या होत्या आम्हाला दिवाळीच्या शूटसाठी. तर आम्ही ना आता चाललो होतो घरी. आणि आज इतकं ऊन पडलेलं होतं ना, आणि आम्हाला रोडने ना असे मांजरीचे पिल्लं दिसले दोन मस्त. कोणीतरी ना असे रोडवरती सोडले होते. आम्ही ते घरी घेऊन आलो आणि त्यांना इतकी भूक लागलेली होती, कारण कधी सोडलेली होती काय माहिती. दूध पिले आणि असं घरी येऊन आमच्यासोबत असं घडेल म्हणून वाटलं नव्हतं. तर यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की बघा काय झालं. तर मांजरीचं पिल्लून मस्त दादूच्या खांद्यावरती बसलं होतं. त्याला इतकं असं म्हणजे लगेच लळा लागून गेला होता आमचा, इतकं भारी खांद्यावरती बसलं होतं ते.